चला पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे लवकरात लवकर. ओपनर आणि सलामीचे फलंदाज आले ते म्हणजे किशोर आणि अक्षय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजे किशोर आणि स्ट्रायकिंगला आहेत ते म्हणजे अक्षय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. तितकीच सुंदर अशी गोलंदाजी करतात ते म्हणजे कल्पेश. पाहूया काय होतंय. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू, सुंदर असा फटकावला चेंडू अक्षय यांच्याकडून. मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. आता मात्र रनआउटची संधी होती, मात्र थोडंसं फंबलिंग होत असताना दिसते आपल्याला. पश्चात 2 धावा घेण्यास यशस्वी ठरतोय तो म्हणजे अक्षय. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय 2 या धावेने. पुढील चेंडू कल्पेश यांचा. पुढील चेंडू कल्पेश यांचा. सामना करतायत ते अक्षय. पाहूया काय होतं या पुढील चेंडूवर. वा, सुंदर असा चेंडू, परंतु त्या क्षेत्ररक्षक खाली आणि तितका सुंदर असा झेल मात्र टिपला जातोय. स्लिपच्या स्वरूपामध्ये मात्र झटका लागतोय पहिला अक्षय यांच्या रूपामध्ये फरतरवाडी संघाला. संकटात धान्या फलंदाज तो म्हणजे अक्षय मात्र हताश निराश परततोय आपल्या डगआउटमध्ये. निराश असेल आपल्या या फटक्यावरती अक्षय. पाहूया पुढील त्यांची जागा घेण्यासाठी येते ते म्हणजे अक्षय यांची जागा घेण्यासाठी आले ते राज. पाहूया राज काय करतायत आपल्या संघासाठी. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू, तिसरा चेंडू घेऊन येतील कल्पेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत कल्पेश आपल्या संघासाठी. तितकी सुंदर अशी गोलंदाजी करण्याची गरज सुद्धा आहे, फलंदाजी सुद्धा गरज आहे. पाहूया काय होतंय. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र फलंदाजाला समजत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल हा. सुंदर अशी गोलंदाजी करतायत कल्पेश आपल्या संघासाठी. 3 चेंडूवर मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय कल्पेश यांनी आपल्या गोलंदाजीवर. पुढील चेंडू राज यांच्यासाठी. पटकवण्याचा होता प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट्समन डॉट. डॉट चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल हा. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण कल्पेश यांच्या मार्फत. आपल्याला सुंदर अशी फेकी करतायत आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू राज यांच्यासाठी. आता मात्र टोल चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोल चेंडू. पाहूया पॉइंट मध्ये मात्र चेंडू फील्ड केला जातोय. तत्पश्चात 1 धाव घेण्यास यशस्वी ठरतोय तो म्हणजे राज. एका धावीवरच समाधान मानावं लागेल, कारण की सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते आपल्याला. पुढील चेंडू कल्पेश यांचा. सामना करतायत ते किशोर. सुंदर अशी धडाधडीचे फलंदाज आहेत ते. मोठमोठे फटके मारू शकतात. आपल्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे त्यांच्या. पाहूया काय होतंय पुढील चेंडूवर. हा चेंडू मात्र कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होते आणि मात्र हा चेंडू वाईड बॉल. अंपायरचे दोन्ही हात सरळ लाईनमध्ये, म्हणजे हा चेंडू एकदम खराब. सुंदर अशी गोलंदाजी टाकून सुद्धा हा चेंडू खराब कसा काय जाऊ शकतो कल्पेश यांच्याकडून. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय होतंय या चेंडूवर. आता मात्र आलाय. होय, आलाय का हा चेंडू षटकार? नाहीये. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र किशोर यांच्या रूपामध्ये लागतोय दुसरा झटका फरतरवाडी संघाला. आता मात्र ओपनर सलामीचा फलंदाज होता तो म्हणजे किशोर. आता मात्र डगआउट मध्ये परततोय तो म्हणजे किशोर. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. 2 बाद 4. 4 धावा खर्च करून 2 विकेट घेऊन त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल कल्पेश यांची. आता मात्र किशोर यांची जागा घेण्यासाठी आलेत ते म्हणजे सचिन. पाहूया सचिन काय करतायत आपल्या संघासाठी. सचिन यांना सचिन तेंडुलकर सारखं खेळावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी. अंगावर जी जर्सी परिधान केले त्या जर्सीच्या नावासाठी. पाहूया काय होतंय. तत्पश्चात आता मात्र राज पहिला चेंडू पेश करतील दुसऱ्या षटकातील.
विजय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विजय यांचा सामना करतायत ते राज. पाहूया काय होते. त्याला पंच सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं. सामन्यामध्ये लेट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. कारण की आपल्याला सामने भरपूर खेळवायचे आहेत पुढे. विजय यांचा पहिला चेंडू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन आलं ते विजय. पाहूया काय होते. आणि हा मात्र टोला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा घेतात. एक धाव तर नक्कीच पूर्ण असेल आणि एक धावेवरच समाधान मानावं लागेल. तितकं सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला धपळवाडी संघाकडून. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही आपल्याला. गोलंदाजी मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळाली आपल्या आतापर्यंतच्या झालेल्या खेळामध्ये. पाहतोय आपण पुढील चेंडू विजयांचा. आता मात्र सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. सुरक्षित हातामध्ये विसावतोय चेंडू. चेंडू मात्र निर्धाव. बॅट्समन यांना काही समजत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा पुन्हा निर्धाव चेंडू जात आहेत. परतडवाडी संघाच्या फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाहीयेत की रूपरेषा बदललेली आहे. कदाचित त्यांची झोप झाली नसावी. दुपारच्या सत्रामध्ये मात्र त्यांनी कदाचित झोप काढून आलेली आहे. ती झोप पूर्ण झाली नसावी. तत्पश्चात पुढील चेंडू. सुंदर असा फटका चेंडू. आता मात्र फलंदाज थोडासा गरम झालेला पाहतोय आपण आणि तोच फटका मारला जातोय. तो जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार पाहतोय आपण सचिन यांच्या बॅटमधून. सुंदर असा फटका. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. थोडंसं गरम केलं मात्र फलंदाजाला. तत्पश्चात थोडंसं गरम झालाही सुद्धा आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून फटका सुद्धा आला मोठा. पाहूया पुढील चेंडूवर काय होतंय. विवेक. पाहूया काय होतंय पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट्समन यांना काही समजत नाही. पुन्हा पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र पूर्णपणे बेड्या ठोकल्या जात आहेत. परंतु षटकार खेचला होता मगाशी फलंदाजाने. आता मात्र लोकून ठेवलंय मात्र गोलंदाजाने. पाहूया काय होतंय पुढील चेंडूवर. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अति सुंदर असा जेल पकडला जातोय आणि मात्र हा मात्र चेंडू पंच. ओके. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. तेवढे सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. तेवढे सुंदर अफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला त्या मात्र फलंदाजा क्षेत्ररक्षकाकडून. पूर्णपणे आपल्याला झोकून दिलं होतं त्या बॉल खाली. परंतु थोडंसं टम्बलिंग. पुढील चेंडू. आता मात्र मारण्याचा होता प्रयत्न. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरक्षित हातामध्ये मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. दोन बाद 12. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्चित केल्या गेलेल्या आहेत. ते म्हणजे विवेक यांनी. त्याची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आले ते सचिन. सचिन मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात. तेवढेच उत्कृष्ट गोलंदाज आहेत आपल्या संघासाठी. पाहूया काय होते पुढील चेंडूवर. सुंदर असा फटका टोलला. पाहूया काय होतंय. हा चेंडू मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. तत्पश्चात सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आणि हा 3 धावा घेण्यास यशस्वी ठरतोय. तो म्हणजे सचिन. सुंदर अशी फलंदाजी करत असताना फलंदाजी पाहतोय आपण मात्र सिंगल डबल रन येत आहेत. फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली नाहीये. कारण की सुंदर अशी गोलंदाजी करून पूर्णपणे बेड्या ठोकून ठेवलेत फलंदाजावर धपळवाडीच्या गोलंदाजाने. सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते राज. पाहूया काय करतायत राज आपल्या संघासाठी. फटकेबाजीची गरज आहे. फटकेबाजी करू शकतात तेवढीच मनगटात त्यांच्या ताकद सुद्धा आहे.
आणि ती ताकद मात्र आता बाहेर काढावी लागेल. पाहूया करतायत का आपल्या संघासाठी धावेचा डोंगर रचतायत का. पुढील चेंडू सचिन यांचा राज यांच्यासाठी. वा आता मात्र आलाय. पाहूया त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक करत नाहीये कोणतीही चूक. राज अतिशय सुंदर अशी कॅच घेत असताना आणि आउट होत आहेत ते म्हणजे राज यांच्या रूपामध्ये तिसरा झटका लागतोय फरतडवाडी संघाला. याच्यानंतर होणारी मॅच म्हणजे साखरवाडी विरुद्ध सुरेचीवाडी. श्री गणेश क्रिकेट क्लब सुरेचीवाडी विरुद्ध साखरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. राज यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे सुंदर असा टोला चेंडू. चेंडू मात्र जातोय ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी होतोय चौकार. ट्वेल्थमेंट पाठवायचं आहे. फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. रितेशने मात्र आपली आक्रमकता स्पष्ट केलेली आहे. पाहूया काय होतंय. सचिन यांच्यावर मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक केलेला आहे रितेश यांनी. पाहूया पुढील चेंडू. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. तत्पश्चात त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. तत्पश्चात 2 धावा घेण्यास यशस्वी ठरतोय तो म्हणजे रितेश. सुंदर अशी फलंदाजी रितेश यांच्या मार्फत पाहायला मिळते. आता मात्र ठोकबाजी चालू केलेली आहे फरतडवाडी संघाच्या फलंदाजाने आणि फटकेबाजी करण्याची गरज सुद्धा आहे कारण की खूप धावा कमी आहेत मित्रांनो. एवढीच फटकेबाजी करण्याची गरज आहे. तेवढीच सुंदर अशी गोलंदाजी करतायत ती म्हणजे ढपळवाडी संघ. पुढे चेंडू सचिन यांचा. फटका मारलाय. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. तत्पश्चात सुंदर असे क्षेत्ररक्षणचे अफेट पाहायला मिळेल आपल्याला. परंतु 2 धाव्यास घेण्यास यशस्वी ठरतोय तो म्हणजे रितेश. सुंदर अशी फलंदाजी पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु ताकद मात्र कमी पडते त्यांची. सुंदर अशी फलंदाजी करतायत. पाहूया पुढील चेंडू. सचिन यांचा सामना करतायत ते मात्र रितेश. पाहूया रितेश काय करतायत. वा सुंदर टोंडाला चेंडू. चेंडू मात्र नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय आणि मात्र तत्पश्चात 2 धावा घेण्यास यशस्वी ठरतोय रितेश. सुंदर अशी फलंदाजी रितेश यांच्या मार्फत. स्कोर बोर्ड मात्र चालवला जातोय रितेश यांच्या मार्फत. सिंगल डबल मात्र थांबून ठेवलेला नाही. एकही डॉट खाल्लेला नाही त्याने चेंडू. प्रथमचा चौकार आला. त्यात पश्चात 2 डबल 2चे 2 शॉट आले. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. संघाची धावसंख्या 25. त्याला स्पीडअप घ्यायचं पंच. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अमृत पुढील षटक. निर्णायक अशा षटक असेल अमृत यांचे. त्याचा सामना करतील ते म्हणजे सचिन. पाहूया काय होतंय पुढील चेंडूवर. शेवटचे षटक निर्णायक असे षटक असेल हे. सुंदर असा फटका. चेंडू स्ट्रेट मारलाय. पाहूया हा धावा देऊन जातोय पूर्णपणे 4. येतोय पुन्हा एकदा मोठा फटका सचिन यांच्या बॅटमधून. चौकार. आता मात्र आक्रमकता दिसून येते मात्र सचिन यांच्या फलंदाजीमधून. पाहूया काय होते पुढील चेंडूवर. आता मात्र पुन्हा एकदा टोला चेंडू. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक मात्र
वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला मात्र अंदाज येत नाही. चेंडूचा चेंडू मात्र टप्पा खाऊन जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावींचा इजाफा देऊन जातोय हा चेंडू. धन्यवाद डीजे. चला पुढील चेंडू. सुंदर असा पटकवलेला चेंडू. हा मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. येतोय मोठा पटका सचिन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सनानाथ षटकार पाहतोय आपण सचिन यांच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. चला अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतायत आता मात्र सचिन मात्र गरम झालेत. सचिन मात्र ऐकायला तयार नाहीयेत, थांबायला तयार नाहीयेत. पहिला चौकार, दुसरा चौकार, तत्पश्चात पुन्हा एकदा षटकार. पाहूया आता पुढील चेंडूवर होणार काय. आता मात्र थांबायला तयार नाहीयेत, ऐकायला तयार नाहीयेत. मोठे फटके मारतात. पुन्हा एकदा मारा चेंडू. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा येतोय षटकार. पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या. धन्यवाद डीजे. चला पंच स्पीडअप घ्यायचे थोडंसं. चेंडू समाप्त झाले परंतु चौकार चौकार षटकार. आता मात्र या षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया काय होतं या चेंडूवरती. सचिन मात्र आपली आक्रमकता जाहीर केलेली आहे. या 2 चेंडूवर काय करतात पाहूया सचिन. पुन्हा एकदा सुंदर असा खोल टप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल हे बॉलिंगच्या क्षेत्रातील. हा मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतात सचिन. शेवटचा निर्णायक चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. पाहूया काय होते पुढील चेंडूवर. अमृत यांचा शेवटचा चेंडू. त्याचा सामना करतील. अतिशय सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जातोय. त्याच्या खाली कल्पेश मात्र कुठलीही चूक करत नाहीत. आता मात्र झटका लागतोय रितेश यांच्या रूपामध्ये संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावसंख्या झालेली. 47 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे ढपळवाडी संघाला. 46 धावा झालेल्या आहेत ढपळवाडी संघाच्या, फरतडवाडी संघाच्या. 47 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे ढपळवाडी संघाला. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे फरतडवाडी संघ. त्याचबरोबर ओपनर सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे ढपळवाडी संघाने. धन्यवाद. मला स्पीडअप घ्यायचं आहे ढपळवाडी संघ. कृपया सहकार्य करायचं आहे मित्रांनो. चला पंच आपल्या उन्हामध्ये तपतायत त्याची दक्षता घ्यायची आहे.
यानंतर होणारा सामना तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब सुरेचवाडी वर्सेस साखरवाडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार संघनायक इथं लवकरात लवकर टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा इथं कार्यक्रम घेतला जाणार आहे, तरी दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर इथं टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. दुसरा पुकार असेल तुम्हाला. चला, ओपनर सलामीचे फलंदाज सुद्धा आलेले आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, त्याचबरोबर सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. चला, साखरवाडीचे कर्णधार सागरदादा, साखरवाडीचे कर्णधार आलेले सुरेजवाडी, श्री गणेश क्रिकेट क्लब सुरेजवाडी. तुमचा कर्णधार लवकरात लवकर पाठवून द्यायचा. साखरवाडी संघाचे कर्णधार इथं हजर झालेले आहेत. चला, पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. चला, पंच सामना करून सुरू करून घ्यायचा आहे. इथे मात्र पहिला चेंडू टाकल्यानंतर टायमर मात्र सेट केला जाईल. पहिले 3 षटक मात्र 15 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील. साखरवाडी संघाने टॉस नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तसेच सुरेजवाडी संघाने आपले ओपनर सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. तसेच साखरवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं. या षटकातील शेवटचा, या सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच खेरी आपले क्षेत्ररक्षण मैदानामध्ये उतरायचं आहे. चला, पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू सामना करतील विवेक आणि कल्पेश, सलामीचे फलंदाज. चला, स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं. पंच, पहिला चेंडू राज यांचा, सामना करतील विवेक. पाहूया काय होते. सुंदर असा चेंडू, चेंडू मात्र फलंदाजांना समजत नाहीये. आता मात्र तुम्ही मी, अरे, आणि सुंदर, वा 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 वा, वाचले. थोडं कसं नॉर्मल फरक म्हणावं लागेल. थोडीशी झाली होती जमलिंग. चला, पुढील चेंडू. वाह, सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग, पुन्हा एकदा मिस होते. कल्पेश यांना मात्र पुन्हा पुन्हा जीवदान मिळते. पाहूया काय होते पुढील चेंडूवर. राज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत. राज, पाहूया काय होते. कल्पेश यांना फटकेबाजी करण्याची गरज आहे. काय होते पुढील चेंडूवर. राजांचा पुढील चेंडू कल्पेश यांच्यासाठी. हा मात्र चेंडू बेकार चेंडू. होय होय, हा बेकार चेंडू आहे. वाईड बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना सुद्धा हा बेकार चेंडू, आग लावे चेंडू, वाईड बॉल. इष्ट्यापासून खूप लांब चेंडू. पुढील चेंडू. चला, स्पीडअप घ्यायचं आहे पंच. पंच थोडंसं लय लेट होतंय, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य करायचं आहे मित्रांनो. भरतरवाडाचे संघाचे कर्णधार किशोर, तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते, त्याचं पालन करायचं थोडंसं. चला, पुढील चेंडू राज यांचा, सामना करतील कल्पेश. आता मात्र फटका मारला जातोय. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक, परंतु बनतोय दर्शक. हा जातोय चेंडू वन बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार.
सह्याद्री असोसिएशन क्रिकेट क्लब तसेच पाटण तालुका सातारामधील सगळ्यात गोड आवाज ते म्हणजे आपले आकाश काटे सर समालोचक करतील. तरी त्यांनी ताबा घ्यायचा आहे आपल्या माईकचा. धन्यवाद अजयजी सुर्वे सर. थँक्यू. आता जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचची कहाणी अशी असेल. मॅक्झिमम येताना पाहायला येतोय दमदार षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 12 धावा या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. चार बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. कल्पेश सपकाळ तो हाच आहे जो मात्र पहिल्या मॅच मध्ये खेळ करत असताना अगदी या पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती बाद झाला होता. आता या मॅच मध्ये तो चमकतोय. सह्याद्री 11 संघाचा हा कॅप्टन आहे. कल्पेश सपकाळ लीव केला जातोय चेंडू. वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. पंच कवतायत की वाईट बॉल. या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 13 धावा. 4 बॉल पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. 13 रन ऑन स्कोरबोर्ड. अजून एक येतोय घणाघाती प्रहार. बॅटर पाहिलं तर कल्पेश सपकाळच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार बजावडी जेवाले. पाच चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 47 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. 47 धावांचं आव्हान असताना या 20 धावा पहिल्या 5 चेंडूवरतीच मिळवलेत कल्पेश सपकाळ आणि कंपनीने. चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळेला मात्र ओव्हर संपवणारा हा चेंडू बघता बघता ओव्हर देखील संपली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ ओव्हरचा खेळ संपला जातोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा जमवल्या जात आहेत. एकोणवीस धावा असतील धावफलकावरती याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 19 असणार आहेत. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अजून 28 धाव्यांची गरज आहे मित्रांनो. फलंदाज बाद म्हणजेच आपण पाहतोय यावेळेला विवेकचा खेळ संपतोय. चला या नवीन पतन
पाहतोय बॉलिंग मार्क वरती आला ना, आल्या आल्या त्यानं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट देखील प्राप्त केले. लो स्कोरिंग मॅच असेल. 47 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते टीम केदारनाथ 11 डफळवाडी. त्यामध्ये 19 धावा जमवलेत. आता हार मानून चालणार नाहीये. 47 धावापर्यंत पोहोचायचं देखील आहे. बॉटमहँडचा वापर चेंडू डीप मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक रन कंप्लीट केली जाते. दुसरी रन देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली जाईल. तिसरी रन देखील कंप्लीट केली जाईल. या चेंडूवरती येत आहेत 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 22 टीम केदारनाथ 11 डफळवाडी. यानंतर होणारी मॅच आम्हाला पाहायला मिळेल. सूर्याची वाडी विरुद्ध साखरवाडी संघ. साखरवाडी संघ टॉस विन झाला. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट म्हणजे प्रथमतः फील्ड करताना पाहायला मिळेल साखरवाडी संघ. फलंदाजी करावी लागणाऱ्या टीम सूर्याची वाडी संघाला. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. जाळं विणलं होतं आणि जाळ्यामध्ये फसका देखील जातोय कल्पेश सपकाळ नावाचा हा मासा. या वेळेला बॅटर कल्पेश सपकाळ. बाद प्लीज डीजे. तेवीस धावा धावफलकावरती. 23 रन धावफलकावरती आलेत. अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, जो मात्र संघासाठी बॉलिंग मार्क वरतून बॅटिंग करत असताना लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्क वरतून तो आता समर्पण देतोय. फटका खेळला चेंडू हवेमध्ये. डीप वरती किशोर असणार आहे. चेंडू वर जातोय. चेंडू फील्ड करतोय. फेकी देखील आता पाहायला मिळेल. काय घडेल दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती जीव मुठीमध्ये. पंचांजवळ अशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. पंचांचा डिसिजन हा पेंडिंग ठेवला जाईल. पंच देखील आपला डिसिजन कळवतील. बॅटर सेफ आहे. पंच कळवत आहेत बॅटर सेफ असेल. बॅट ड्रॅग केली जाते. यावेळेला मात्र आपण पाहतोय पंच कळवतात फलंदाज सुखरूप पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. या 2 धावा येताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 25 धावा. अक्षयचे चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 5 एक शेवटचा बॉल असेल अक्षयचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. एक शेवटचा बॉल अक्षयचा शिल्लक असेल. रनआउटसाठी पंचांचा रिव्ह्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. स्क्वेअर लेग पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. बॅटर आउट आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. फलंदाज बाद आहे. पंचांचा रिव्ह्यू होता आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय चेक केला जातोय. पडताळणी केली जाते. बॅटर सेफ पोहोचला नाहीये. बॅट मात्र आपण पाहतोय पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे होती आणि कळवलं जातंय की बॅटर आउट असेल. थर्ड अंपायरचा डिसिजन आम्हाला पाहायला मिळेल.
एकच धाव येणार आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 24 वरती जाऊन पोहोचते. 24 रन ऑन स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज यावेळेला आता मैदानाच्या आतमध्ये राज येताना पाहायला मिळतोय. आता राजला मात्र या मॅचमध्ये राज करावं लागेल, कारण की 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉप ऑर्डर मात्र विस्कळीत झाले. मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहतोय बॅटर एक गमावला जातोय. त्यानंतर मात्र राजला आपणास पाहायला गेलं तर ही बाजू आता चालवावी लागणार आहे. अक्षयची ओव्हर जी मात्र या मॅचला टर्निंग पॉईंट ठरते. टर्निंग पॉईंट ठरते. शेवटचा बॉल. फटका हवेमध्ये. किशोर धावतोय. माफी असावी. रितेश असेल. कॅच कंप्लीट केली जाईल. राजची देखील विकेट मिळवली या अक्षयने. वेलकम डीजे मास्टर. धन्यवाद. आभारी आहोत डीजे ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येकाचं मनोरंजन केलं जात आहे. ट्रेंडिंग सॉंग्स आपणास पाहायला मिळतात डीजे मास्टरच्या माध्यमातून प्लेड केले जात आहेत. आता जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 23 धावा. मॅच मात्र 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने झुकली गेली आहे. अमृत असतील. फटका आलाय अमृतच्या बॅटमधून. पूल केला जातोय. सक्सेसफुल टर्न 6 धावा ज्या मात्र 23 मधून वजा केले असतील तर आता 11 चेंडू मध्ये बनवायचे 17. विजयासाठी टीम केदारनाथ 11 फळवाडी संघाला. पहिल्या चेंडूवरती रितेशचा समाचार घ्यायला सुरुवात केले. यावेळेला गॅप मधून खेळून काढला जातोय. आउटफील्ड मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक असणार आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. आता या 2 धावेने संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 32 पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असणार आहेत राज्यांच्या उंचीवरतून 4 धावेसाठी. यावेळेला आपण पाहतोय बॅटर अमृतने मात्र संघाला संजीवनी दिली आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 36 वर. तोपर्यंत ऐकूया संगीत. नऊ चेंडू मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे. अमृतच्या बॅटमधून यावेळेला देखील वेगाने खेळलाय. क्षेत्ररक्षक होता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्याकडे चेंडू जातोय तो मात्र मिसफिल्डच करतोय. यावेळी फटके दमदार येतात अमृतच्या बॅटमधून. या चौकारानिशी संघाची धावसंख्या थेट 40 वर जाऊन पोहोचल्या. बजाव डीजे मास्टर.
वेग गेला, अभि गेला, राज गेला, आता मात्र हा एकटा राहिला आणि एकट्याने मात्र आपण पाहतोय जो पुरून उरला या संघाला. संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण, येणारे 8 बॉल, विजयासाठी 7 धाव्यांची गरज केदारनाथ 11 डफळवाडी संघाला. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळलाय, यावेळेला अंतर देखील होता. सर्व काही या चेंडूवरती पाहायला मिळालं. मी एकटा बस सांगून देतोय संपूर्ण फडतरवाडी संघाला. एक धाव दूर आहे विजयापासून. टीम केदारनाथ 11 डफळवाडी. सात चेंडू मध्ये फक्त एक धावेची गरज. बॅटची आतली कडा, यावेळेला विनिंग स्ट्रोक येतोय बॅटर अमृतच्या बॅट मधून आणि मॅच विजय होते केदारनाथ 11 डफळवाडी संघ. आणि पराजयाला सामोरं जावं लागतंय. अर्थातच आपण पाहतोय फडतरवाडी टीम जी मात्र या स्पर्धेमधून आपण पाहतोय बाहेर पडेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. हार्डलक बॅडलक फडतरवाडी संघ. अगदी प्रयत्न तुमचे शेवटच्या क्षणापर्यंत मोठे होते. येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला देखील आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच टीम फडतरवाडी. बेस्ट लक टीम केदारनाथ 11 डफळवाडी. तसेच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आम्ही घोषित करतोय.